राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट महिला आयोगापर्यंत पोहोचले होते। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वाद अधिकच चिघळला होता। विरोधकांकडून तीव्र टीका आणि राजीनाम्याची मागणी होत असतानाच अखेर चाकणकरांनी शुक्रवारी रात्री आपला राजीनामा दिला। सध्या राज्यभरात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर मोठा दबाव निर्माण झाला होता। या प्रकरणाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। विरोधकांसह विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती। यातच पक्षांतर्गत नाराजी देखील उघडपणे समोर आली। दरम्यान वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर चाकणकर यांनी तातडीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची तडकाफडकी भेट घेत आपला राजीनामा सादर केला। याबाबत त्यांनी पोस्ट करत माहिती दिली। विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रा वहिनी घेतील। या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती त्याचं कृत्य वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं। आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो। ते फोटो माझे आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं। माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे। दुसरी गोष्ट 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो, हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे। 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही।